17 जानेवारी रोजी कोल्हापूर इथं झालेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजूर संघ अधिवेशनमध्ये संघाच्या कार्यकारिणीमधून सर्वानुमते कोल्हापूर येथील राजेंद्र ढाले यांची संघटनेत महत्त्वाच्या 2 पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेसाठी त्यांनी आतापर्यंत केलेल्या निष्ठावंत, प्रामाणिक व कार्यक्षम कार्याची दखल घेऊन त्यांची कोल्हापूर जिल्हा मीडिया व पत्रकार प्रसिद्धी प्रमुख तसेच महावितरण ग्रामीण विभाग 2 अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्यविस्ताराला आणि कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी चालवल्या जाणाऱ्या लढ्याला बळ मिळणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंघाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, संघटन मंत्री उमेश आनेराव व कोषाध्यक्ष सागर पवार यांनी श्री ढाले यांच्या नियुक्तीचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र कंत्राट वीज कामगार संघटना संलग्न भारतीय मंदिर संघ यांच्या वतीनं आजपर्यंत 2250 वीज कंत्राट कामगारांना नोकरीत कायम केलं असून 2 केसेसच्या माध्यमातून हजारो कामगार कोर्ट आरक्षणामध्ये आहेत। यासाठी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, केंद्रीय उपाध्यक्ष अमर लोहार, जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, जिल्हा सचिव राहुल भालबर यांनी आजपर्यंत संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत। या पदाच्या माध्यमातून संघटनेच्या ध्येयधोरणानुसार काम करत कंत्राटी कामगारांच्या समस्या, मागण्या व आंदोलनांना प्रभावी प्रसिद्धी देणं तसेच ग्रामीण भागातील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी राजेंद्र ढाले यांच्यावर असणार आहे। संघटनेचं संविधान, नियम व शिस्त पाळून सर्वसामान्य कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।